हां, चला तर बाळांनो, ह्याच्या आधी आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी हा पॉईंट आपण कन्सेप्ट स्टडी केलेला आहे. आता परफेक्टली ब्लॅक बॉडीमध्ये आपण काय केलं होतं बघा. परफेक्टली ब्लॅक बॉडी आपण कशाला म्हटलं, ज्यांचं 100% ॲब्सॉर्प्शन असेल. पण शक्य आहे का प्रॅक्टिकली 100% ॲब्सॉर्प्शन? बिलकुल नाही. सो त्याचं 97%, लॅम्प ब्लॅक हे एक्झाम्पल सांगितलं तर 97% हे काय करतं, ॲब्सॉर्प्शन करतं. सो सगळ्यात महत्वाचं याचाच बेस धरून आपण पुढं किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन, किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन याचा लॉ पाहणार आहोत आणि इट्स थेरॉटिकल प्रूफ. आणि किर्चॉफ्स लॉने याच्या बाबतीत एक लॉ सांगितला की एक पर्टिक्युलर ब्लॅक बॉडी आणि एक ऑर्डिनरी जर बॉडी असेल तर त्यांनी त्याच्यात एक एक्सपेरिमेंट केला आणि इमिसिव्ह पॉवर आणि याच्या बाबतीत सांगितलं ऍब्सॉर्प्सिव्ह पॉवर बाबतीत. काय सांगितलं बघा, सगळ्यात महत्वाचं इमिसिव्ह पॉवर, जर इमिसिव्ह पॉवर हाय असेल तर त्याचा ऍब्सॉर्प्सिव्ह पॉवर सुद्धा हाय असायला पाहिजे. जर ऍब्सॉर्प्सिव्ह पॉवर जर लो असेल तर त्याचा इमिसिव्ह पॉवर सुद्धा काय असतो, लो असतो. म्हणजे ऍब्सॉर्प्शन आणि इमिशन ही एकमेकाला कशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत अशा पद्धतीनं किर्चॉफ्स लॉनं सांगितलं. तर त्यांच्या लॉ मध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, फॉर ए बॉडी इमिटिंग अँड ऍब्सॉर्बिंग thermal radiation in thermal equilibrium, the emissivity is equal to its absorptivity. सो अशा पद्धतीनं इमिसिव्हिटी इक्वल टू ऍब्सॉर्प्टिव्हिटी मीन्स ए इक्वल टू ई हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. सो या पद्धतीने यांनी ह्या लॉ मध्ये सांगितलं. म्हणजे काय बाळांनो, इन शॉर्ट जेवढा पॉवर ते ऍब्सॉर्ब करतं तेवढंच पॉवर ते काय करणार आहे, इमिट करणार आहे. म्हणजे जेवढे रेडिएशन, जे ऍब्सॉर्प्टिव्ह रेडिएशन्स असतात, जे इन्सिडेंट केलेले एखाद्या बॉडीवर, एखाद्या सपोज आपण ब्लॅक बॉडी धरू, त्या ब्लॅक बॉडीवर जर इन्सिडेंट केलं तर त्याचा इमिसिव्ह पॉवर सुद्धा काय असतो, सेम असतो. सो अशा पद्धतीनं यांनी या लॉ मध्ये सांगितलेलं आहे किर्चॉफ्स लॉने. त्यांनी मी तुम्हाला आता जस्ट सांगितलं, जेवढा त्याचं पॉवर जास्त तेवढं इमिसिव्ह पॉवर जास्त, कुठला ऍब्सॉर्प्टिव्ह आणि इमिसिव्हचा. सो या पद्धतीनं याने एक एक्सपेरिमेंटल पाहिलं. एक्सपेरिमेंटद्वारे त्यांनी काय केलं, एक क्लोज्ड कंप्लीट क्लोज्ड एनक्लोज्ड म्हणजे पूर्ण बंदिस्त ज्याच्यामध्ये एअरचा इश्यू येणार नाही. सो याच्यामध्ये टेम्परेचर मेंटेन केलं, म्हणजे त्याला आपण थर्मल इक्विलिब्रियम असं म्हटलं. याच्यामध्ये टेम्परेचर मेंटेन केलं आणि याच्यामध्ये रेडिएट करतोय आपण, रेडिएशन नंतर करणार. सो हा जो आहे तो ए हा ऑर्डिनरी बॉडी, म्हणजे त्याला एक व्हाईट बॉडी असं कन्सिडर करूया आपण, हे ऑर्डिनरी बॉडी. आणि हे जे आहे ती ब्लॅक बॉडी, हे जे आहे ते ब्लॅक बॉडी. याच्यामध्ये आपल्याला हे एरोज काय दाखवतात, जेवढं ऍब्सॉर्ब करणार आहे तेवढंच हे काय करणार आहे, इमिशन करणार आहे. जेवढं ऍब्सॉर्ब करणार आहे तेवढंच हे काय करणार आहे, इमिट करणार आहे, इमिशन करणार आहे. सो या बंदिस्त याच्यामध्ये त्यांनी काय काय कन्सिडर केलं बघा. या ठिकाणी लेट आर बी द इमिसिव्ह पॉवर ऑफ द बॉडी ए चा इमिसिव्ह पॉवर हे आर असणार आहे. So RB be the emissive power of the black body B. So त्याच्यानंतर A equal to coefficient of absorption Q be the incident radiant heat. So QA be the absorbed radiant heat. So या ठिकाणी आपल्याला माहितीये कोइफिशियंट ऑफ रेडिएशन किंवा कोइफिशियंट ऑफ रेडियंट हीट ही ह्याचा फॉर्म्युला A इक्वल टू QA अपॉन Q. ह्याच्या आधी बघितलं आपण, कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन असं पण म्हटलं त्याला आपण. ओके, सो ह्याच्या आधी आपण पाहिलं होतं. सो देन मी काय केलं, ह्या Q ला या साईडला शिफ्ट केलं. देन AQ इक्वल टू Q इंटू A, AQ इक्वल टू Q इंटू A. तर बाळांनो radiant heat किंवा the quantity of radiant heat absorbed by body A, the quantity of radiant heat absorbed by body A is equal to quantity of heat emitted by body A. किती क्वांटिटी ऍब्सॉर्ब केलेली आहे, AQ इतकी क्वांटिटी ऑफ ऍब्सॉर्ब्ड बॉडी. ओके, सो दॅट इज द AQ इक्वल टू R. दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज ए इमिसिव्ह पॉवर ऑफ द बॉडी A. So heat emitted by body A means काय, emissive power of a body A. So AQ equal to R. So this is equation number first.
then for perfectly black body take the same for perfectly black body. So there will be incident, we are consider as a, here will be 100%, here will be 100% incident radiation is absorbed. Then Q equal to RB. RB is the emissive power of the black body B. So this is considered as a equation number second, then dividing equation 1 by 2, so there will be just divide AQ upon Q equal to R upon RB. There will be Q get cancelled, so A equal to R upon RB. So what is the A? A is the absorptivity, okay? So or a coefficient of absorption. Can I say the ratio of the emissive power of body A to the emissive power of body B, or a perfectly black body B. So this is the one another coefficient of absorption definition. So we know the coefficient of emission definition, or a power of emission. So that is E equal to R upon RB. So this is equation considered as a 4 and this is considered as a 3. So there will be compare RHS side is same, R upon RB. Then here will be, can I write directly A equal to E means emissivity is equal to the absorptivity. So ह्या एक्सपेरिमेंट न ह्या किर्चॉफ्स लॉ अशा पद्धतीने आपण हा थेरॉटिकल लॉ आपण प्रूफ केलेला आहे. पाहून घ्या एकदा.